हेडलाइन्स नंतर आपण पाहणार आहोत सविस्तर स्पेशल रिपोर्ट्स। ठाकरे बंधूंच्या जोरदार शक्ती प्रदर्शनानंतर चर्चा सुरू झाली आहे ती महापालिका निवडणुकांची। महापालिका निवडणुकांमध्ये ठाकरे बंधू एकत्र असतील की नाही हे अजूनही स्पष्ट नाहीये, पण ठाकरे बंधूंच्या शक्ती प्रदर्शनानंतर निवडणुका लांबणार अशी चर्चा मात्र सुरू झाली आहे। पाहूयात यावरचा एक रिपोर्ट। ठाकरे बंधू एकत्र, निवडणुका लांबणार। म्हणजे आम्ही एकत्र येणार, आल्यानंतर निवडणुकीपर्यंत एकत्र राहतील का? सत्ता प्राप्ती, काही जण म्हणतात की यांचा मराठीचा नाही, महापालिकेचा आहे। अरे नुसता महापालिकेचा नाही तर आमच्या महाराष्ट्राचा आहे। आम्ही महाराष्ट्र सुद्धा काबीज करू। शनिवारच्या याच दृश्यानंतर आता महाराष्ट्राच्या राजकीय घडामोडींना वेग आलाय। सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानंतर सप्टेंबर-ऑक्टोबर मध्ये होणाऱ्या पालिका निवडणुका आता लांबणीवर पडण्याचे चिन्ह निर्माण झालेत। ज्या ठाकरे आडनावाभोवती मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण, डोंबिवली, नाशिक, पुणे पालिकेचं राजकारण फिरतं, त्याच पालिका निवडणुका आता पुढच्या वर्षी फेब्रुवारीत होतील अशा चर्चा दबक्या आवाजात महाराष्ट्राच्या राजकारणात सुरू झाल्यात। मराठीच्या मुद्द्यावर 20 वर्षांनंतर ठाकरे बंधू एकत्र आले। ठाकरे बंधूंकडून शक्ती प्रदर्शन करण्यात आलं। मात्र या शक्ती प्रदर्शनामुळे महानगरपालिका निवडणुका लांबण्याची शक्यता निर्माण झाली। ठाकरे बंधूंनी केलेलं शक्ती प्रदर्शनाची धूळ खाली बसण्याची वाट सत्ताधारी पाहतायत। साधारणतः बिहार निवडणुकीनंतर म्हणजेच फेब्रुवारी किंवा मार्च मध्ये पालिका निवडणुका होऊ शकतात अशा पद्धतीची चर्चा आता सुरू झालेली आहे। मराठीच्या मुद्द्यावर ठाकरे बंधू 20 वर्षांनी एकत्र आले। जोरदार शक्ती प्रदर्शन ठाकरे बंधूंनी केलं, पण याच शक्ती प्रदर्शनानंतर पालिका निवडणुका लांबण्याची चिन्ह निर्माण झालेत। शनिवारी केलेल्या या शक्ती प्रदर्शनाची धूळ जरा खाली बसण्याची वाट सत्ताधारी पाहत असल्याची चर्चा आहे। साधारणतः बिहार निवडणुकीनंतर म्हणजे फेब्रुवारी किंवा मार्च मध्ये या निवडणुका घेतल्या जाऊ शकतात असा एक अंदाज व्यक्त होतो। गेली 4 ते 5 वर्ष राज्यातील महापालिका, जिल्हा परिषदा, पंचायत समितीच्या निवडणुका झालेल्या नाहीत। पण मे महिन्यामध्ये सुप्रीम कोर्टानं निवडणुका इतक्या काळ प्रलंबित ठेवण्यामागे कोणताही तर्क आहे का असा सवाल उपस्थित करत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 4 महिन्यात घ्या असे निर्देश दिले। तर 2022च्या आधी बाठिया आयोगानं दिलेल्या ओबीसी आरक्षण पद्धतीनं निवडणुका घेण्याच्याही सूचना या आधीच केलेल्या आहेत। आधी कोरोना काळ, नंतर आरक्षण आणि प्रभाग रचनेच्या मुद्द्यावर या निवडणुका लांबत गेल्या आणि आता ठाकरे बंधू एकत्र आल्यानं त्या लांबू शकतात अशी चर्चा आहे। पण सरकारनं मात्र निवडणुका वेळेतच होणार, सरकार असा कोणताही विचार करत नाही असं स्पष्टीकरण दिलंय। आपल्या दोघांनाही भांडवलं जातंय आणि नतद्रष्टा आपल्या डोक्यावरती बसतायत। किती काळ सहन करायचंय? प्रत्येक वेळेला काही झालं की भांडाभांडी लावायची। आता सुद्धा तेच होणार। म्हणजे आम्ही एकत्र येणार, आल्यानंतर निवडणुकीपर्यंत एकत्र राहतील का? सत्ता प्राप्ती, काही जण म्हणतात की यांचा मराठीचा नाही, महापालिकेचा आहे। अरे नुसता महापालिकेचा नाही तर आमच्या महाराष्ट्राचा आहे। आम्ही महाराष्ट्र सुद्धा काबीज करू। मराठी करता नाही आहे तर महानगरपालिकेच्या सत्तेकरता आहे। आणि त्यामुळे मला असं वाटतं एकदा गमावलेलं जे जनमत आहे ते पुन्हा मिळवण्याकरता हा एक नौटंकी आहे। त्यामुळे आता कोणी त्या निवडणुका पोस्टपोन करण्याच्या मूडमध्ये नाही। नगर विकासने जे टाइम टेबल घोषित झालेलं आहे ते टाइम टेबल असं दाखवत आहे की सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये प्रभाग रचना पूर्ण होईल, मग रिझर्वेशन्स पडतील, मग नोटिफिकेशन निघेल। पूर्वी 45 दिवसाची नोटीस लागायची, आता 30 दिवसाची नोटीससुद्धा पुरते। पण त्यामुळे रफली ऑक्टोबर महिन्यामध्ये एक ग्रुप जिल्हा परिषदा किंवा नगरपालिका, नोव्हेंबर महिन्यामध्ये एक ग्रुप जिल्हा परिषद, कारण एका वेळेला नाही घेता येणार, एवढी मॅनपॉवर नसते ना, ती मशीन्स पण नसतात। आणि करता करता प्रभाग रचनेचा विषय महानगरपालिकेला जास्त आहे। पुण्यात आहे 32 गावं आली, कोल्हापूरमध्ये आहे एक नगरसेवकाला आहे 4 करायचं आहे।
आणि त्यामुळे बहुधा लॉजिकली शेवटी महानगरपालिका डिसेंबरमध्ये. बदललेल्या राजकीय स्थितीमुळे खरंच निवडणुका वेळेवर होतील का की लांबवल्या जातील, यावर आम्ही राजकीय जाणकारांचं मतही जाणून घेतलं. हे सगळं एकत्रित घ्यायला निवडणूक आयोगाकडे म्हणजे राज्य निवडणूक आयोगाकडे तेवढी यंत्रणाच नाही, मशीन्स नाही आहेत. मतदार याद्या शिवाय प्रभाग रचना हे सगळं करायला किती दिवस लागतील याविषयी निश्चित सांगता येत नाही. आता मुंबईसह काही महानगरपालिकांच्या निवडणुकांच्या प्रभाग रचनेचा कार्यक्रम हा ऑक्टोबर पहिल्या आठवड्यापर्यंत चालेल अशी अपेक्षा आहे. परंतु कदाचित असं म्हटलं जातं की तो ऑक्टोबर पहिल्या आठवड्यात होणार नाही, तो पुढे जाईल. म्हणजेच राज्य सरकारला कदाचित सर्वोच्च न्यायालयात जावं लागेल, विनंती करावी लागेल की अमुक कारणामुळे आमची तयारी अजून पूर्ण झालेली नाही. राज्य निवडणूक आयोग जाईल कदाचित की आमची तयारी पूर्ण झालेली नाही, आम्हाला मुदत वाढवून द्या. आणि असं म्हटलं जातं की या निवडणुका पुढच्या वर्षीच्या जानेवारी किंवा फेब्रुवारीमध्येच होतील. एकीकडे सुप्रीम कोर्टानं 4 महिन्यात निवडणुका घ्या असे आदेश मे महिन्यातच दिलेत. दुसरीकडे प्रभाग रचनेसाठी 6 ऑक्टोबर पर्यंतची मुदत दिली. नगरविकास विभागानं 11 जून ते 6 ऑक्टोबर पर्यंत प्रभाग रचना करण्यास मुदत दिली आहे. ही प्रभाग रचना झाल्यानंतर निवडणूक आयोगाकडे सादर करावी लागेल. प्रभाग रचना निवडणूक आयोगाकडून अंतिम झाल्यानंतर आरक्षण निघेल. यानंतर 8 दिवसात ओबीसी, अनुसूचित जाती जमातींसाठी नव्यानं आरक्षण सोडत निघेल. यानंतर 1.5 ते 2 महिन्यांचा कालावधी हा मतदार यादीसाठी लागेल. म्हणजेच प्रभाग रचना जरी ऑक्टोबरमध्ये पूर्ण झाली तरी मतदार यादी पूर्णत्वास जायला वर्ष उजाडेल. यानंतर साधारण महिन्याभरात निवडणुका जाहीर केल्या जातील. आता ठाकरे बंधू एकत्र येण्याची चर्चा साधारण मे महिन्याच्या अखेरीस सुरू झाली. जून महिन्यामध्ये प्रभाग रचनेची मुदत नव्यानं ठरवण्यात आली. जुलै महिन्यामध्ये मराठीच्या निमित्तानं ठाकरे बंधू एकत्र आले. आता सरकार म्हणतं तसं पालिका निवडणुका वेळेवर म्हणजे ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणार की नव्या वर्षाची वाट पाहावी लागणार. आणि जर नव्या वर्षात निवडणुका झाल्या तर यामागचं कारण प्रशासकीय की ठाकरे बंधू हा सवाल कायम आहे. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, मुंबई.